तर नमस्कार, ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आम्ही आलो ही एक फिश मार्केटच्या बाजूला मला एक दुकान भेटलं, तिथे सगळे कंट्या आहेत, म्हणजे मोठे मोठे कंट्या पण तुम्ही इथे बघू शकता। तर हे मोठ्या कंट्या पण आहेत ह्यांच्याकडे आणि तुम्हाला असं वाटतं हे तुमची फॅन्सी आयटम आहे मोठं। ओके, हे त्याच्याहून लहान आहेत, हे त्याच्याहून लहान आहेत आणि यांची कॉस्टिंग किती पण चालू होते? जसे घेणार तसे, म्हणजे आता 1800 रुपये, कमी जास्त होणार। अच्छा, कमी जरा होणार, 1800 रुपये ते 1800 रुपये आहे त्याचे। ओके, दुसरी 700, 700, 550। हां, अच्छा, ओके। आणि ह्यांची कॉस्टिंग किती पण चालू होते या गोष्टींची? 200 पर्यंत, 350 असं। अच्छा, सगळे मोत्यांचीच आहेत जारावाले। आणि हा स्टॉल 15 दिवसापासून इथे लागतो दरवर्षी, या वर्षी पण लागला। अच्छा, तुमच्या बघू शकतो मुकुट पण आहेत चांगले चांगले, मुकुटची पण डायमंडचे मुकुट आहेत। अच्छा, 200 आहे, अच्छा, 180 आहे। ओके, 180, हां, 180 आहेत। ओके, आणि तुम्ही काय काय ठेवता तुमच्या चौकनी? म्हणजे एक मीटर का पाहिजे का? नाही, 1 मीटर हे 200 रुपये भरल्या नाही ना ताई। प्लेन मध्ये बघा मग 1000 रुपये आहे। अच्छा, 1400 पर्यंत येणार। ओके, ह्यांचे कमी जादा होणार। हा, ओके, ही कुठली आहे? ही मोतीवाली आहे। हा, ही 1200 गोल्डन आहे। अच्छा, ही 1600 आहे। अच्छा, 1600 ही आहे। तर तुम्हाला इथे भरपूर प्रकारचे आणि किती किती फुटापर्यंत गणपतीचे हे 2 ते 2.5 फूट, 5 फूट पर्यंत आहे। अच्छा, 2 ते 5 फुटापर्यंत हे, हा, अच्छा। आणि हे आपले असतात ते बेसिकली कंट्याचं, बेसिक 1 फुटापासून चालू होतात गणपती, त्यांचे कंट्या आहेत। अच्छा, तुम्ही अशी बघू शकता इथे विविध प्रकारचे कंट्या आहेत आणि हे एकदम रिझनेबल आहे। इथे तुम्हाला कॉस्ट पण कमी जरा होऊ शकते ह्याच्यावर, तर तुम्ही इथे नक्कीच व्हिजिट करा। फिश मार्केटचं एकदम बाजूलाच आहे आणि हे इथे तुम्ही कपडे पण असे झालर्स पण गणपती ते घेऊ शकतात, ते टेबलावर आणि घालतात तसे झालर्स आहे ते, तुम्ही गणपती आणताना आणि हे असं तुम्ही दाखवू शकता। आणि हे पण आहे तुमच्या इथे शेले पण आहेत गणपतीचे भरपूर प्रकारच्या, 1 फुटापासूनचे पण 2 फुटापर्यंत पण शेले, 3, 4 फुटापर्यंत असणार, 5, ओके। इथे अगरबत्तीचं पण तुम्ही बघू शकता, त्यांच्या अगरबत्ती पण तुम्हाला इथे भेटणार, सगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या भेटणार। आणि आतमध्ये पण भरपूर शाल आहे त्यांच्याकडे गणपतीसाठी, आणि इथे पूजेचं सर्व सामग्री तुम्हाला इथे कापूर पासून सर्व इथे भेटणार तुम्हाला बघायला। तर नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट करा या दुकानामध्ये। थँक्यू, तेच आहे सगळीकडे, तर तुम्ही त्याच हिशोबाने तुम्ही इथे व्हिजिट करू शकता। नाहीतर मुंबई इज ऑलवेज बेस्ट रिटेल आणि होलसेलमध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर। पण पहिल्यांदा मी ठाणा मार्केट एक्सप्लोअर करतोय एवढं। तर ही आमची भाजी फिश गल्ली इथून संपली आणि इथून आता लागतो परतचं मार्केटचा रोड। हां, तर हे मार्केटचा रोड, इथे पाऊस आलेला आहे आता, चांगलाच पाऊस पडतोय। म्हणजे तो मोबाईलमध्ये दिसणार नाही तुम्हाला, पण इथे थेंब थेंब पडत आहेत चांगल्या तिथे। श्रीहरी त्याच गल्लीचा पुढे होतो मी उभा, तर तिथून आतमध्ये गेलेलो। तर ही लोक कुठे आहेत जरा बघू।